महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे आणि काही अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे कोल्हापूर शहरातील ओपन जिम साहित्याची अक्षरशः दुर्दशा झाल्याचं चित्र समोर आलंय। तर दुसरीकडे शहरातील चांदणी चौकातील शेनाजी तन्नाजी विद्यालयाच्या प्रांगणात आणि नेहरू हायस्कूल मैदानावर सुमारे 500 मीटरच्या अंतरावर 3 ओपन जिम बसवण्यात आल्यात। आश्चर्य म्हणजे या तिन्ही जिमपैकी एकही जिम सध्या वापरात नाही। जुन्या साहित्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे, तर नव्याने आलेलं साहित्य चक्क कचरा कोंडाळ्यात आहे। मुळात साहित्याचा वापर होत नसताना वारंवार ओपन जिम सुरू करण्याचा अट्टहास कशासाठी असा सवाल हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केलाय। यावेळी त्यांनी लाखो रुपयांचा निधी हडपल्याचा आरोप करत याची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। कोल्हापूर शहरातील अनेक ठिकाणी बसवलेली जिम उपकरणं गंजलेली, मोडकळीला आलेली किंवा अयोग्य ठिकाणी बसवलेली दिसून येत आहेत। काही ठिकाणी ही उपकरणं नाल्याच्या किंवा ड्रेनेजच्या पाण्याच्या अगदी जवळ असल्यामुळं गंजून वापरण्यायोग्य राहिलेली नाहीत। अनेक ठिकाणी ही साधनं तुटलेली असून यामुळं लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। प्रशासनानं या जिमची वेळोवेळी देखभाल केली असती तर ही अवस्था उद्भवली नसती, परंतु महापालिकेचे अधिकारी याकडे पूर्णपणे कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जातोय। लक्ष्मीपुरी भाजी मार्केट परिसरातील डॉक्टर झाकीर हुसेन शाळेच्या आवारात बसवलेली जिम ही अशाच गैरव्यवस्थेचं उदाहरण ठरतंय। इथं एकाच प्रकारची उपकरणं 2-2 आणि 3-3 सेटमध्ये बसवली गेली आहेत। याच ठिकाणी 2015-16 साली सुमारे 10 लाख रुपयांचा खर्च करून जिमचं साहित्य बसवलं होतं। ते साहित्य वापरण्यायोग्य असतानाही जुनं साहित्य काढून नव्यानं लाखो रुपयांचं साहित्य बसवल्याचं समोर आलंय। त्यालगत असणाऱ्या लक्ष्मीपुरी भाजी मार्केटमधील इनडोअर जिममध्ये कोट्यावधींचं साहित्य बसवण्यात आलं असलं तरी ते उद्घाटनाविना गंजून पडलेलं दिसतंय। या जिमच्या परिसरात दारूच्या बाटल्या आणि कचरा पसरलेला असून इमारतीलगतच असलेलं स्वच्छतागृह अत्यंत दयनीय अवस्थेत आहे। याशिवाय सुमारे 500 मीटर अंतरावर असणाऱ्या शेनाजी तन्नाजी विद्यालयाच्या प्रांगणात देखील बसवलेलं जिम साहित्य वापरात नाही। या परिसरात रान वाढलेलं असून साप किड्यांचा धोका निर्माण झालाय, तरी देखील इथं नव्या घसरगुंडी आणि खेळाचं साहित्य बसवण्यात आलंय। जुन्या साहित्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे। काही साहित्य चोरीला गेलंय तर नव्यानं आलेलं साहित्य चक्क कचरा कोंडाळत आहे। मुळात वापर होत नसताना वारंवार ओपन जिम सुरू करण्याचा अट्टहास का असा सवाल करून लाखो रुपयांचा निधी हडपल्याचा आरोप हिंदू एकताचे शहराध्यक्ष गजानन तोडकर, अखिल भारत हिंदू सभेचे राज्य संघटक मनोहर सोरप, प्रशांत पाटील, रश्मी साळोखे आणि सविता सोलापुरे यांनी केलाय। याची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। कोल्हापुरामध्ये प्रसिद्ध असणारा रविवार पेठचा बाजार म्हणून आपण आज लक्ष्मीपुरीत आहे आणि जिथं आपण लक्ष्मी नांदते, लक्ष्मीचा वास आहे, अशा पद्धतीच्या या पूर्ण परिसरामध्ये आपण इथलं थोड्याच अंतरावरती बघितलं तर शेलाजी वनाची शाळा आणि त्या ठिकाणी ओपन जिम बसवलेला आहे। आजपर्यंत कोणीही एकही माणसाने व्यायाम केलेला नाही, ते संपूर्णपणे नादुरुस्त आहे। म्हणजे त्या ठिकाणी आणि त्याच्याच आडवं आता आधुनिक नवीन खेळणे पण बसवलेले आहेत, म्हणजे लाखो रुपये खर्च करून। आता तिथून इथंच अगदी 500 मीटरच्या अंतरावरती जर बघितलं रवी बँकेच्या बरोबर बॅकसाईडला, तर या ठिकाणी एक प्रशस्त अशी अत्यंत आधुनिक साहित्य इथं व्यायामचं आणलं गेलं। यातलं बरेचसेच मटेरियल चोरीला गेलं। आज तागायत ह्या व्यायामशाळेचं उद्घाटन झालेलं नाही किंवा कोणीही या ठिकाणी व्यायामला आलेलं नाही। असं असताना सुद्धा बाजूलाच आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जवळजवळ 30-40 लाख रुपये खर्च करून पुन्हा एकदा ओपनचं जिमचं साहित्य बसवलेलं आहे। म्हणजे याचं कारण काय? तर याचं कारण स्पष्ट दिसते की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, याच्या पलीकडे काहीही नाही आहे। कारण एका बाजूला बघितलं तर बाजारामध्ये आमच्या अनेक माता भगिनी येतात, या ठिकाणी टॉयलेट आहे, त्या टॉयलेटची अक्षरशः बाजारात येणाऱ्या महिलांनी नाक धरून या ठिकाणी भाजी घेतात। पण ते न करता या ठिकाणी तो ओपन जिम बसून फक्त यामध्ये ढपला काढण्यासाठी, म्हणून मगाशी म्हटलं ज्यावेळेस सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, याच्या पलीकडे काही नाही। आणि ह्या महानगरपालिकेच्या आर्थिक पैशाचं म्हणजे आमच्यासारख्या खिशातला जो पैसा जातोय, जो ह्याने हे नुकसान केलेलं त्या सगळ्यांच्यावरती गुन्हे दाखल।
कोल्हापुरात विकासाच्या नावाखाली ओपन जिम बसवलेत, पण वापरकर्ते नाहीत, देखभाल नाही आणि पारदर्शकता तर दूरच. जिथं नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांची गरज आहे तिथं महापालिकेनं जनहिताची कामं केल्याचं दाखवून लाखो रुपयांचा निधी खर्च केलाय. मात्र गंजलेलं साहित्य, ओस पडलेली उद्यानं आणि वाया गेलेला जनतेचा पैसा असं चित्र दिसून येतंय. यावर आता कुणीतरी अंकुश ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.